सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरू आणि माईंना नमस्कार करतो. इथे जमलेले सर्व नांदेडकर वासीय यांना माझा नमस्कार. आज आपल्या महोत्सवाचा दुसरा दिवस. काल आमचे डॉक्टर पटवर्धन यांनी दिवस गाजवलेला आहे. ज्यांना ऐकायला मिळालं नसेल किंवा काल नव्हते त्यांनी जरूर नंतर आमची सीडी घ्यावी आणि त्यांचं ऐकावं. कारण डॉक्टरांनी जीवनविद्या आणि विज्ञान म्हणजे जीवनविद्या ही कशी मोस्ट सायंटिफिक आहे हे निरनिराळ्या उदाहरणांनी पटवून दिलेलं आहे. म्हणजे अनुग्रहापासून ते प्रार्थनेपर्यंत जे जीवनविद्येचं सार आहे तिथपर्यंत सर्व गोष्टी जीवनविद्या सायंटिफिकलीरित्या सांगतं. हेच जीवनविद्येचं खूप वैशिष्ट्य आहे. आज आणि उद्या आता परत कुसुम सभागृहामध्ये एक लाईफ मॅनेजमेंट म्हणून प्रोग्राम आहे. तिथे मी सुखाचा पासवर्ड ह्या विषयावर बोलणार आहे. आजकालच्या जगामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी पासवर्ड लागतो. तेव्हा सुखाला का नाही, तर सुखाला पण एक पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड मी तुमच्या हातात देणार आहे जेणेकरून तुम्हाला सुख तुमच्या दारी उभं राहील. असो, आजचा जो विषय मी घेतला आहे तो म्हणजे मन करारे प्रसन्न. हा जो मन शब्द आहे ना, मन हा खूप विलक्षण शब्द आहे आणि मोठा कॉम्प्लिकेटेड शब्द पण आहे. म्हणजे काय की सर्व काही जे 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 होतं आहे जगामध्ये किंवा आपल्यामध्ये त्या सर्वाला कारण हे मन आहे. लक्षात ठेवायचं, मनाशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. तुम्ही डिप्रेस्ड होता ते सुद्धा पहिल्यांदा मनामध्ये डिप्रेस होता आणि मग ॲक्च्युअल डिप्रेस होता. विचारांचे हे डिप्रेशनचे विचार आपल्या मनामध्ये जेव्हा येतात ते वाढत लागतात तेव्हा आपल्याला डिप्रेशन येतं. आनंदाचे विचार आपल्या मनामध्ये यायला लागले की हळूहळू आपल्याला आनंद वाटायला लागले. अपयशाचे विचार आले की आपल्याला अपयश येतं. म्हणून देव मिळण्यापासून, बघा मी काय म्हणतो, ते देवाची प्राप्तीपासून ती प्रपंचामध्ये सुख मिळवण्यापर्यंत सर्व गोष्टीला एकच कारण आहे आणि ते म्हणजे मन. हे लक्षात ठेवायचं. मन हे विलक्षण आहे आणि मन हे एवढं चंचल आहे की काही विचारून सोय नाही. एका जागी स्वस्थ बसूच शकत नाही मन. एवढं असूनसुद्धा, एवढं मन चंचल असूनसुद्धा आपल्याला त्या मनाचा थांगपत्ता पण नाही. आपण त्या मनाविषयी कधी मनाला मनावरच घेतलं नाही. आपण कधी ह्या मनाला आपण कधी मनावरच घेतलं नाही. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणतात की आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. म्हणजे आपल्या कक्षेत येत नाही ते आपल्या मनाच्या कक्षेत येत नाही. पण खरं म्हणजे हे मन आपण जे म्हणतो ना ते पण आपल्या कक्षेमध्ये येत नाही. त्यामुळे मन इज ऑल्सो आउट ऑफ माइंड झालेलं आहे. म्हणून आज आपल्याला मनाबद्दल काहीही कल्पना नाही. आपण देवळात जातो, इथे जातो, सगळीकडे जातो, तिथे जाऊन नवस करतो, काय 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 आपण करतो. तीर्थक्षेत्राला जातो, कुठे लांब लांब जातो आपण. का तर नवस करायला. आणि असं वाटतं की ती मूर्ती किंवा ते नवस आपलं साध्य करेल आणि आपण ते आपल्याला नवस आपल्याला पावेल असं वाटतं आपल्याला. मी तुम्हाला एक गंमत सांगतो आमच्या ऑफिसमध्ये घडलेली. मी एकदा माझ्याकडे एक माझा सबऑर्डिनेट आला आणि तो सांगायला लागला की मला रजा पाहिजे. मी म्हटलं तुला रजा कशाला पाहिजे रे? तो बोलला नाही मला नवस फेडायचं आहे. मग मी सहज चौकशी केली. म्हटलं तू राहतो कुठे?
तो बोलला मी विरारला राहतो. मुंबईमध्ये विरार हे एक टोक आहे मुंबईचं, आणि दुसरं टोक आहे ते कल्याण, म्हणजे कर्जत आणि कल्याण हे दुसरं टोक आहे. तर मी म्हटलं तू राहतो कुठे? तो बोलला विरारला. आणि नवस फेडायला कुठे जाणार आहे? तर टिटवाळ्याच्या गणपतीला. म्हणजे तुम्हाला आता मुंबईची कल्पना नसेल, पण विरार आणि टिटवाळा याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. दुसऱ्या वेळेला अजून एक मुलगा माझ्याकडे आला, रजा पाहिजे. म्हटलं कशाला रजा पाहिजे रे? तो बोलला नवस फेडायचं आहे. नवस फेडायचं म्हटलं की माझे जरा कान असे टवकारतात. म्हटलं राहतो कुठेस तू? कल्याणला राहतो. म्हटलं मग नवस फेडायला तू कुठे चाललं आहे? तर विरारला जीवदानीला चाललं आहे. जीवदानी म्हणून विरारला एक चांगली देवी आहे जागृत. मग तो कल्याणचा माणूस टिटवाळा जवळ आहे, पण तिथे जाऊन नवस करत नाही. तो नवस करायला जातो कुठे? विरारला. आणि विरारचा माणूस आहे ना, 5 मिनिटावर जीवदानी आहे, पण तिच्याकडे जात नाही. तो जातो टिटवाळ्याच्या गणपतीला. सांगायचा मुद्दा तुम्हाला कळला ना, की प्रत्येकजण इथे तिथे धावत असतो. ह्या देवळात जा, इकडे जा, हा गणपती जागृत आहे. तो सद्गुरू नेहमी म्हणतात एक जागृत आहे म्हणजे दुसरा झोपला आहे काय? एकीकडे जर गणपती जागृत आहे तर दुसरीकडे काय झोपला आहे? असं काय नसतं. तर आहे कुठे तो गणपती, आहे कुठे, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि आपण नवस करतो, आणि नवस जर आपला चांगला झाला की मग जाऊन आपण नवस फेडतो. आणि आपल्याला असं वाटतं की त्या मूर्तीनी किंवा ज्या देवळात गेलो तिथे आपल्याला देवानी आपला नवस साध्य केला असं वाटतं. पण खरं सांगू का, असं काहीही नसतं. तुम्ही म्हणाले कसं काय बोलता तुम्ही, आम्ही इतके वर्ष हे करतोय सगळं. नाही, सगळं करतोय कबूल आहे. आणि आम्ही नाही म्हणत, तुकाराम महाराज म्हणतात, मी नाही म्हणत. कोण म्हणत आहे? तुकाराम महाराज म्हणतात. काय म्हणतायत? मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा भवबंधन, सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली. बघा काय म्हणतात, मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. आणि सगळ्यात शेवटी काय म्हणतात? साधक वाचक पंडित. बघा, साधक वाचक पंडित, श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत, तुका म्हणे दुसरे. काय सांगतायत? नाही नाही आन दैवत, म्हणजे दुसरं कुठलंही दैवत नाही. मग दैवत कुठलं? मन. आपलं जे मन आहे ना, हेच दैवत आहे असं ठणकावून सांगतात तुकाराम महाराज. काय सांगतात? नाही नाही आन दैवत, तुका म्हणे दुसरे. दुसरीकडे संत काय सांगतात? आधी मन घ्याई हाती. बघा, आधी मन घेई हाती, तोची, तोच आणि कोण नाही, तोची गणराया गणपती असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय म्हटलं आहे? आधी मन घेई हाती. आता हे जे मन आहे ना, हे आपल्या हातात आलं तर गणपती आपल्या हातात आला, आणि तोच गणपती. मन हेच गणपती. पण कधी, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणा आमच्या हातात काय येत नाही, कारण आधी मन घेई हाती. हातामध्ये मन यायला पाहिजे ना. मन हातालाच लागत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. मन हातालाच लागत नाही. बघा ना, तुम्ही विचार करा. आत्ता तुम्ही इथे माझं ऐकतायत, इतक्यात जर तुम्हाला एक जर विचार मनामध्ये आला की माझ्या घरी काय प्रॉब्लेम झाला आहे, गॅसची शेगडी बंद केली आहे की नाही बंद केली, हा एक विचार जरी आला ना, की तुमचं मन कुठे गेलं? घरी गेलं. इथे जर कोणाची मुलगी अमेरिकेला असेल, तिला तिची आठवण झाली की मन एका सेकंदात इथून अमेरिका. एवढं फास्ट जाणारं वाहन कुठलंच नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो प्रकाशाचा वेग किती आहे, प्रकाशाचा वेग खूप आहे ना, मोठा. पण प्रकाशाच्या वेगापेक्षा मनाचा वेग खूप मोठा आहे. आज इकडे, उद्या अमेरिका, परवा ऑस्ट्रेलिया. काय लागत नाही, नुसतं मनात विचार आला की चाललो आपण तिकडे. म्हणजे मन हे हातात येणं कठीण आहे. मन हातात येत नाही, म्हणून ते गणपती आपल्या हातात येत नाही.
म्हणून देव आपल्या हातात येत नाही. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, मन करा रे प्रसन्न. युक्ती सांगितली त्यांनी, मनाला प्रसन्न कर, युक्ती, साधी युक्ती. आणि मग काय सांगितलं, सर्व सिद्धीचे कारण, म्हणजे सर्व सिद्धी, सर्व यश, सर्व सुख, सर्व काही मिळवून देण्याचं कारण हे मन आहे. आणि मन करा रे प्रसन्न, एवढंच करा, एवढंच करा. मग पुढे काय म्हणतात, मने प्रतिमा स्थापिली. प्रतिमा स्थापली कोणी, मनानेच. पूजा कोणी केली, मनानेच. इच्छा पुरवली कोणी, मनानेच. सगळं केलं ते मनानेच केलं. पण ह्याचा थांग पत्ता आपल्याला नाही. आपल्याला वाटतं कोणतरी काहीतरी करतोय आणि आपलं जीवन चाललेलं आहे. म्हणून मन हे विलक्षण आहे, मनाचं सामर्थ्य हे विलक्षण आहे. विचारांचे सामर्थ्य मोठे, विचारांचे सामर्थ्य मोठे, सांगताती पै सद्गुरु, अंतर मन हे कल्पतरू, अंतर मन हे कल्पतरू, अंतर मन हे कल्पतरू. विचारांचे समर्थ मोठे, विचारांचे समर्थ मोठे, सांगताती पै सद्गुरु, अंतर मन हे कल्पतरू, अंतर मन हे कल्पतरू, अंतर मन हे कल्पतरू. अंतर्यामी देवनांदतो, अंतर्यामी देवनांदतो, इच्छा मनीची फलद्रुप करितो, इच्छा मनीची फलद्रुप करितो, जे जे मागणे मागाल त्याला, जे जे मागणे मागाल त्याला, तथास्तु म्हणतो श्री शंकरू, अंतर मन हे कल्पतरू, अंतर मन हे कल्पतरू, अंतर मन हे कल्पतरू. म्हणजे काय, मनानेच नवस करायचं आहे आणि नवस फेडणार कोण, मनच, हे लक्षात ठेवायचं. ते आता आपण विस्ताराने बघू हळूहळू. सांगायचा मुद्दा काय, की मन प्रसन्न कसं करायचं, हा मोठा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं मन प्रसन्न कर, म्हणजे काय कर. मग सद्गुरू काय सांगतात, हिताच्या ठिकाणी बघा, आपलं जे हित आहे त्या हिताच्या ठिकाणी आपलं जर मन स्थिर करता आलं, हिताच्या ठिकाणी आपलं जर मन स्थिर करता आलं तर आपल्याला मन प्रसन्न करता येतं. हिताच्या ठिकाणी प्रत्येक शब्दप्रयोग महत्त्वाचा आहे. हिताच्या ठिकाणी आपण काय करतो, हिताच्या ठिकाणी आपलं मन गैरहजर असतं. जिथे पाहिजे तिथे मन गैरहजर आणि जिथे नको तिथे मन हजर. म्हणून हिताच्या ठिकाणी जर मन हजर केलं आणि स्थिर केलं तर मन प्रसन्न होतं. आणि मग हे मन प्रसन्न झालेलं मन हेच तुमच्या सिद्धीला कारण होतं. पण हेच जर हिताच्या ठिकाणी मन गैरहजर राहिलं तर मन विषण्ण होतं आणि दुःखाला कारण होतं, हे लक्षात ठेवा. म्हणून आपलं मन हिताच्या ठिकाणी स्थिर करणं हे खूप गरजेचं आहे. आपलं काय होतं माहिती आहे की अपयश येईल म्हणून आपण जी काळजी करतो, चिंता करतो, सतत आपण काळजी, चिंता, द्वेष, मत्सर करत असतो. आता हे काय आपल्या हिताचं नसतं, पण आपलं मन तिकडे स्थिर होत असतं. आणि आता बघा, प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण यशस्वी व्हावं, वाटतं की नाही प्रत्येकाला. पण आपण सतत विचार कुठले करतो, मी अपयशी होईन का, किंवा मी अपयशी होईन ही भीती सतत आपल्या मनामध्ये असते.
म्हणजे आपलं मन कुठे स्थिर झालं? अपयशाच्या ठिकाणी स्थिर झालं, यशाच्या ठिकाणी स्थिर नाही झालं. म्हणून आपलं मन हे नेहमी यशाच्या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी स्थिर करणं, यालाच म्हणतात मन करारे प्रसन्न. आता हे कसं करायचं मी हळूहळू सांगणार आहे तुम्हाला. पण एक लक्षात ठेवा की मन आहे ना, हातात घ्यायचं म्हणजे काय घ्यायचं? आज आपल्या हातात मन आलेलं नाही आहे. हे मन सतत आपल्या हातातून सटकतं आहे, आपल्या हातात राहत नाही, निसटतं आहे ते आपल्या हातातनं. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की स्थिर मन हे सुखाचं सागर आहे आणि चंचल मन हे दुःखाचं आगर आहे, असं म्हटलं आहे सद्गुरू. म्हणजे काय? मन स्थिर असेल आणि ते हिताच्या जागी असेल तर ते सुखाचं सागर आहे आणि चंचल मन हे दुःखाचं आगर आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून स्थिर मनाला सद्गुरूंनी खूप महत्त्व दिलेलं आहे, मन स्थिर करणं. पण काय झालं माहिती आहे, आपलं मन आहे ना आपल्या स्वाधीनच नाही आहे, उलट आपणच मनाच्या अधीन आहोत. मनाला आपण सावरू शकत नाही, मन आपल्याला घेऊन धावतंय. मन आपला वापर करतंय, आपण मनाचा वापर करत नाही, हा मुख्य प्रश्न आहे. कळतंय मी काय म्हणतो ते? मन आपला वापर करतंय, आपण खरा मनाचा वापर केला पाहिजे, त्यापेक्षा मन आपला वापर करतोय. उदाहरण देऊन सांगतो मी, तुम्हाला कळेल. आता आपण घोड्यावर बसलोय, घोड्यावर बसल्यानंतर आपला जर मांड म्हणतात ना, मांड आणि लगाम आपल्या हातात नसेल तर घोडा भरधाव धावत सुटेल, बरोबर? तो जाईल तिथे आपल्याला धावायला लागेल. मग आपली जर लगाम आपल्या हातात नसेल तर काय होईल? तो घोडा चौफेर उधळेल आणि तो जिथे जाईल तिथे आपल्याला जायला लागेल. नुसता उधळणार नाही, उद्याचं त्यांनी आणि काय केलं तर तुम्ही खाली पडून तुम्हाला लागेल. म्हणजे जर घोड्याचा लगाम आपल्या हातात नसेल तो घोडा आहे ना चौफेर उधळतो, तसं आपलं मन आहे. या मनाचा लगाम आपल्या हातामध्ये नाही आहे, म्हणून हे मन आहे ना चौफेर उधळत आहे. आणि खरं म्हणजे काय व्हायला पाहिजे? आपण घोड्यावर बसल्यानंतर आपण लगाम आपल्या हातात ठेवला पाहिजे. जर आपण लगाम हातात ठेवला तर मनाचा घोडा आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपण घेऊन जाऊ शकतो. आपल्याला ज्या दिशेने जायचं आहे त्या दिशेने आपण जाऊ शकतो. कधी? आपला लगाम आपल्या हातात असेल तर घोड्याचा. आणि हा लगाम म्हणजे काय? लक्ष हा लगाम आहे, लक्षात ठेवा. मनावर जर तुम्ही लक्ष ठेवलं तर मन आपल्या स्वाधीन राहतं आणि मनावर जर आपण दुर्लक्ष केलं तर मनाचे आपण अधीन होतो. हे तुम्हाला कळलं असं मला वाटतं. म्हणून मनाला जर स्वाधीन करायचं असेल तर लगाम हातात पाहिजे. आणि लगाम म्हणजे लक्ष ठेवणं मनावर, हा मनाचा लगाम आहे. म्हणून लक्ष ठेवायचं म्हणजे काय करायचं? आपलं लक्ष आपल्या विचारांवर पाहिजे. आपण काय विचार करतो याच्यावर जर आपलं लक्ष असेल तर विचार बिघडत नाहीत, मन चंचल होत नाही आणि विचार चांगले येतात. मग तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. आपली मुलं, या मुलांकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर मुलांचं काय होतं? मुलांकडे दुर्लक्ष केलं तर मुलं बिघडतात, बरोबर? कोणाकडेही जर दुर्लक्ष केलं, ऑफिसमध्ये सबऑर्डिनेटकडे दुर्लक्ष केलं तर ते बिघडतात, काम होत नाही. म्हणून लक्षात ठेवायचं की लक्ष ठेवलं की काम होतं. मुलांवर जरा लक्ष ठेवा, मुलं नीट वागायला सुरुवात करतात. तसं विचार ही आपली मुलं आहेत. ह्या मुलांवर आपलं लक्ष पाहिजे सतत. आपण काय विचार करतो याच्यावर आपलं जर सतत लक्ष असेल तर आपले विचार आपल्याला कळतात, काय विचार करतो ते. आणि एकदा कळले की त्याला वळवायला वेळ लागत नाही, लक्षात ठेवा. एकदा विचार कळले आपल्याला की शुभ विचार करतोय, चांगले विचार करतोय, यशाचे विचार करतोय की अपयशाचे विचार करतोय, दुःखाचे विचार करतोय की सुखाचे विचार करतोय, हे एकदा आपल्याला समजलं तर त्याच्यावर उपाय आपल्याकडे आहे. कारण आधी मन घेई हाती, विचार आपल्या हातामध्ये आलेले आहेत, ते कसे वळवायचे हे मग आपल्या हातात आहे. पण कधी? लक्ष असेल तर.
आज आपलं लक्षच नाही मनावर, त्यामुळे मन विखुरलं गेलेलं आहे. आणि मन हा जो गणपती आहे हा आपल्या हातात येत नाही आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की तुमचं मन आहे ना चांगल्या ठिकाणी स्थिर व्हायला पाहिजे. ही साधना केली पाहिजे आपल्याला. साधना करणं म्हणजे डोळे मिटून काहीतरी करणं असं नाही. साधना करणं म्हणजे आपल्या विचारांचं भान ठेवणं, याला साधना म्हणतात. आपण कुठले विचार करतोय याचं भान घेणं आणि भान ठेवणं याला साधना म्हणतात. आणि ही साधना जेव्हा आपण करतो तेव्हा आपण चांगल्या विचारांवर लक्ष ठेवू शकतो, चांगल्या विचारांवर मन स्थिर करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण सुख निर्माण करू शकतो. एवढं सोपं आहे खरं म्हणजे, पण हे सोपं नाही आहे तेवढं. जेवढं वाटतं तेवढं सोपं असतं तर आज जगामध्ये सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे अशी स्थिती झाली नसती. कुठलीही युग घ्या, सद्गुरू म्हणतात त्या युगापासून ते या युगापर्यंत सगळीकडे दुःखच. आपण म्हणतो रामावतार झाला तेव्हा पण दुःखच होतं, कृष्णावतार झाला तेव्हा पण महायुद्ध झालं दुःखच होतं, आणि आजचे जे अवतार आहेत तिथे पण सगळं दुःखच आहेत. त्यामुळे दुःख आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे. का तर हे साधी गोष्ट आहे ना आपल्याला समजली पाहिजे आणि आपण त्याच्यावर मात केली पाहिजे. म्हणून विचारांवर लक्ष ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे, तरच मनावर लक्ष राहील. आता आपण म्हणतो मन 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 म्हणतो. सद्गुरूंनी जरा या मनाचे 2 भाग केलेले आहेत, समजण्यासाठी आणि त्याचा उपयोग करण्यासाठी. सद्गुरू काय म्हणतात की मनाचे 2 भाग आहेत. एकच मन आहे पण त्याचे 2 भाग आहेत. एक भाग म्हणजे बहिर्मन आणि दुसरा भाग म्हणजे अंतर्मन. बहिर्मन म्हणजे माहिती आहे, बहिर्मन म्हणजे आपण जिथे विचार करतो, आपण जे जे करतो ते सगळं बहिर्मन करत असतं. जाणीवपूर्वक रिझनिंग पॉवरनी किंवा जाणीवपूर्वक आपण जे जे काम करतो, जो जो विचार करतो, जे जे बोलतो ते सर्व बहिर्मन करत असतं. म्हणून बहिर्मन जे जे करतं ते सर्व आपल्या इंद्रियामार्फत करत असतं. आपल्याकडे जे इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, ह्या मार्फत आपलं सर्व काम हे बहिर्मन करत असतो. म्हणून आपण जेव्हा मन मन म्हणतो तेव्हा खरं म्हणजे ते बहिर्मन असतं आणि त्याच्या आतमध्ये अंतर्मन असतं. आता या 2 अंतर्मनाचं जर तुम्ही कार्य बघितलं तर अंतर्मनाचं कार्य वेगळं आहे. अंतर्मन सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली करत असतं, त्याला इंद्रियाची गरज नसतं. त्याला इंट्युशन म्हणतात, म्हणजे प्रतिभाशक्तीने ते काम करत असतं. त्याला मुद्दाम काही विचार करायला लागत नाही. पण बहिर्मन जे आहे ना ते विचारपूर्वक, जाणीवपूर्वक ठरवून हे विचार करत असतं किंवा कुठलीही गोष्ट जी करत असतं ते बहिर्मन करत असतं. म्हणून बहिर्मनाला आपल्याला हाती घेतलं पाहिजे. बहिर्मनामध्ये विचार येत असतात आणि ते विचार आपल्याला स्थिर करायचे, चांगले विचार. म्हणून अंतर्मन हे फक्त ज्या गोष्टी ॲटोमॅटिक होतात आपल्या शरीरामध्ये, जे जे होतं, सगळे जे इंद्रिय कार्य करतायत आतमधली, ती काय आपण ठरवून करतोय. आता आपण दुपारी जेवलो, ते काय पचन होतं ते काय आपण ठरवतो किंवा बटन दाबतो इथे की आता पचन सुरू कर बाबा. सगळं ॲटोमॅटिक, सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक चाललेल्या आहेत आतमध्ये. खरं म्हणजे मजा वाटते ना, सगळ्या गोष्टी कशा ऑटोमॅटिक चाललेल्या आहेत आणि ते सगळं करतात ना ते अंतर्मन करत असतं. आणि आपण जे जाणीवपूर्वक करतो, मनावर घेऊन करतो एखादी गोष्ट, तेव्हा ते करतं ते बहिर्मन असतं. म्हणून बहिर्मन हे कर्म करतं आणि त्याचं फळ देण्याचं काम अंतर्मन करतं. समजलं? बहिर्मन हे कर्म करतं, विचार उच्चार आणि आचाराद्वारे जे काही कर्म करतं त्याचं फळ देण्याचं काम आपलं अंतर्मन करत असतं. म्हणून मगाशी मी म्हटलं, नवस करणारं बहिर्मन आणि नवस फेडणारं अंतर्मन. लक्षात ठेवा. म्हणून 2 गोष्टी आपल्याकडे सतत चाललेल्या आहेत. बहिर्मन आणि अंतर्मन यांच्या क्रिया सतत चाललेल्या आहेत आणि ह्याच्यातनंच आपलं जीवन घडत असतं. हे लक्षात ठेवा. जीवन आपलं घडतं ना त्या दोघांच्यामुळेच घडत असतं. आपण अपयशाचे विचार केले की अंतर्मन म्हणतो तथास्तु आणि तुमच्या वाट्याला अपयश येतं. तुम्ही जर यशाचे विचार केले तर अंतर्मन म्हणतो तथास्तु, त्यामुळे अंतर्मन तुम्हाला यश देतं.
म्हणून कुठले विचार करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून आपण ठरवायचं आहे की कुठले विचार आपण करायचे, आपल्या मनामध्ये कुठले विचार घोळवायचे हे आपण ठरवायचे. आणि हे जे विचार आहेत ना, हे जेव्हा अंतर्मनामध्ये जातात तेव्हा अंतर्मन त्याला फळ देतो. आता हे पण एवढं सोपं नाही आहे. नाही तर तुम्ही म्हणा वा मी इच्छा करतो की माझं भलं होऊ दे, लगेच अंतर्मन फळ देणार नाही. कारण काय माहिती आहे, आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ते आपण जेव्हा एखादी इच्छा करतो, एखादा संकल्प करतो, ते नुसते शब्द असतात, त्या शब्दाच्या मागे भाव नसतो. आता मी जेव्हा लॉटरीचं तिकीट काढायला जातो आणि लॉटरीचं तिकीट तुम्हाला पण माहीत असेल, लॉटरीचं तिकीट आपण काढलं की दुसऱ्या क्षणाला आपण काढतो कशासाठी, चांगले 2-4 कोटी मिळावे म्हणून, बरोबर की नाही. पण तिकीट काढल्यानंतर म्हणतो काय मनामध्ये, कसलं आपल्याला लागणार आहे, आमचं नशीब खोटं, आजपर्यंत कधी लागलं नाही तर आता लागणार कुठून. म्हणजे भाव काय आला, अपयशाचा भाव. करतो काय, तिकीट काढतोय आणि म्हणतो काय आतमध्ये, आमचं काय नशीब असं असतं तर आम्ही कधीच झालो असतो मोठे, आमचं काय नशीब खरं नाही. आणि मग काढतो कशाला तिकीटं. मग तिकीट काढतो ना, हा जो तो विचार करतो ना, त्याच्यामागे त्याची भाव काय असतं, आमचं नशीब फुटकं, आम्हाला काय मिळणार नाही, हाच भाव असतो. आणि हाच भाव अंतर्मन स्वीकारतं आणि तुम्हाला तिकीट कधीच लागत नाही. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण जेव्हा घाबरतो ना कुठल्या गोष्टीला, तेव्हाच आपल्याला यश मिळत नाही. आता तुम्ही बघा, आता सचिन तेंडुलकर ज्यांनी 100 सेंचुऱ्या मारल्या, बरोबर, तर त्याला काय कठीण आहे का सेंचुरी मारणं. पण 99वर गेल्यानंतर घाबरतो. का घाबरतो, 90 आणि 99मध्ये कितीतरी क्रिकेटर चांगले चांगले आऊट होतात. का आऊट होतात, भीती, मनामध्ये भीती येते, होईल की नाही, होईल की नाही. ही जेव्हा भीती मनामध्ये जाते ना, तेव्हा ते अंतर्मन ॲक्सेप्ट करतं आणि तुम्हाला फेल करतं. हे लक्षात ठेवा. म्हणून असं म्हणतात की सुनील गावस्कर त्या क्रिकेटच्या स्कोअरबोर्डकडे बघायचंच नाही. बघितलं पण लोक टाळ्या वाजवून सुरुवात करतात, त्यामुळे त्याला कळतं की सेंचुरी आली जवळ. त्यामुळे ही जी भीतीचा भाव निर्माण होतो आपल्या मनामध्ये, हा भाव अंतर्मन पकडतं आणि तसंच तुम्हाला रिझल्ट देतं, तसंच तुम्हाला फळ देतं. हे लक्षात ठेवा. म्हणून अंतर्मन हे खूप सेन्सिटिव्ह आहे, ते असं सहजासहजी तुम्हाला ॲक्सेप्ट करत नाही. म्हणून अंतर्मनाला एक पॅटर्न बदलायचा असतो. आपल्याकडे काय झालं असतं माहिती आहे, लहानपणी आहे ना, आपलं बहिर्मन तयार कसं होतं, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा कुठे बहिर्मन असतं, काहीच नसतं. तिथे नुसतं मन असतं. तिथे फक्त ते काय म्हणतात त्याला, आहार, भय, मैथून आणि निद्रा या इन्स्टिंक्ट असतात, नॅचरल इन्स्टिंक्ट असतात. बाकी काय नसतं तिकडे. त्याला बिचारायला काय माहीत पण नसतं, मी कोण, माझं नाव काय, काही माहीत नसतं त्याला. तो नुसता असतो, नुसता असतो, हसत असतो. त्यामुळे भूक लागली की रडतो फक्त, बाकी त्याला काय पडलेलं नसतं. पण त्याला मीपणा नसतो, काहीच नसतं. आणि तो मस्तपैकी एन्जॉय करत असतो आपलं लाईफ. त्याला तुम्ही उचलून फेका बघा वरती, काय वाटत नाही, कारण त्याला माहीतच नाही खाली पडलं की आपटणार म्हणून, मरणार म्हणून, माहीतच नाही त्याला. त्याला कसलीच गोष्ट माहीत नसतं. त्यामुळे तो सदा खुशीत हसत असतो. तुम्ही त्याला रडवतात ती गोष्ट वेगळी, पण तो आरामात असतो. पण हळूहळू आपण त्याला 12व्या दिवशी नाव देतो. बाळा तुझं नाव राजू. त्याला कुठे कळतं राजू की बाजू, तो लक्षात देत नाही. सगळेजण त्याला राजू राजू म्हणून हाक मारत बसतात. तो पण आवाज येतो म्हणून तिथे बघतो. त्याला लोकांना वाटतं राजू म्हटलं आणि त्यांनी बघितलं, खरं तो ते बघत नसतं, त्याला आवाज येतो कुठून तरी. आणि आवाजाकडे बघण्याची प्रत्येकाला सवय असते. पण त्याला हळूहळू समजायला लागतं की सगळेच राजू म्हणत आहेत, म्हणजे काहीतरी गडबड आहे आपल्यामध्येच, म्हणजे आपणच राजू असणार. म्हणून एक दिवस तो हसतो, त्याच दिवशी फसतो. त्या दिवशी तो ॲक्सेप्ट करतो की मी राजू. त्या दिवशी त्याने ॲक्सेप्ट केलं, त्या दिवसापासून त्याचं बहिर्मन तयार झालं. मी राजू हे मन तयार झालं त्याचं. मग ते राजू व संस्कार, मी 96 कुळी मराठा, 95 नाही 96, एक पण कुळ कमी नाही चालणार. 96 कुळी. मी कोण, मी हा, मी तो,
मी सद्गुरूंचा मुलगा, मी कोण ट्रस्टी, मी जनरल मॅनेजर, मी व्हाईस प्रेसिडेंट, सगळं लोकांना जे येऊन हळूहळू चिकटायला लागतं आणि त्याच्यातनंच बहिर्मन तयार होतं. आपली लहान लहान मुलं बघा ना, त्यांच्यामुळे सुद्धा बोलणं सुरू होतं. तुझा किती रे? 1 बेडरूमचंच आहे तुझा फ्लॅट, माझा 3 बेडरूमचा आहे. चला, माझं आणि मी सुरू झालं लहानपणापासून. माझे बाबा खूप मोठे आहेत, तुझे बाबा काय आहेत? झालं सुरू. म्हणजे काय, हे जे मी पण म्हणतात, मी अमुक आणि मी असा, मी अमुक म्हणजे मी राजू, मी या जातीचा, मी या धर्माचा, हे जे मी अमुक आपल्याकडे भरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी असा म्हणजे मी कोणतरी मोठ्याचा मुलगा आहे, आमदाराचा मुलगा आहे, मी काय साधा नाही आहे, आमदाराचा मुलगा आहे. असं एक एक चिकटायला लागतं आणि त्याच्यातनंच बहिर्मन तयार होतं. बहिर्मन म्हणजे काय हो? मी पण म्हणजे बहिर्मन, लक्षात ठेवायचं. बहिर्मन म्हणजे मी पण. आपण जे म्हणतो ना, मी हा, मी तो, मी अमुक, मी असा, मी मोठा, हे सगळं जे म्हणतात त्याला मी पण म्हणतात. आणि हे मी पण जे निर्माण होतं आपल्याकडे, त्यांनीच आपलं बहिर्मन निर्माण होतं. आणि हे बहिर्मन हळूहळू सगळे आपले जे संस्कार आहेत हे हळूहळू आतमध्ये पाठवतं आणि त्याच्यातनं अंतर्मन तयार होतं. अंतर्मनाचा पॅटर्न तयार होतो. मग अंतर्मनसुद्धा म्हणायला लागतं की मी राजू. हे अंतर्मनाला पटलं, कारण बहिर्मनाने पुन्हा पुन्हा सांगितलं अंतर्मनाला सो पटलं. मग अंतर्मनाने राजू म्हणून घेतलं. सगळ्या गोष्टी अंतर्मनाने ॲक्सेप्ट केल्या. आणि मग आता काय झालं, हळूहळू मुलांवर संस्कार होत जातात. म्हणून संस्काराला खूप महत्त्व आहे. लहानपणी मुलांवर संस्कार जे केले जातात ते कायम टिकतात. कारण या संस्कारामधनंच विचार निर्माण होतात, त्या विचारामधनं सवयी निर्माण होतात, सवयीतनं स्वभाव निर्माण होतो. आणि हा स्वभाव आपला माइंड कंडिशनिंग म्हणतात इंग्लिशमध्ये, सुंदर शब्द आहे. माइंड कंडिशन होऊन जातं. माइंड कंडिशन खूप महत्त्वाचं असतं. एकदा तुम्ही अंतर्मनाला सांगितलं की ते अंतर्मनाला एकदा पटलं की अंतर्मनाचा पॅटर्न तयार झाला आणि अंतर्मनाचं कंडिशनिंग झालं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक शेतकरी आपले बैल घेऊन चालला होता. ते बैलाला बांधण्यासाठी, झाडाला बांधण्यासाठी त्याच्याकडे दोरा नव्हता. तर बाजूला एक घर होतं, साधूचं घर होतं. तर साधूला तो विचारला गेला की दोरा आहे का तुमच्याकडे, मला बांधायचं आहे, मला जरा आराम करायचा आहे, तर मी बांधून ठेवतो. तो साधू म्हणतो दोरा नाही आहे, पण मी सांगतो तसं कर. तू नेहमी काय करतो? तो म्हणतो मी रोज दोऱ्याने त्याला बांधतो घट्ट, त्याच्या ह्याच्या गळ्याकडे आणि तिकडे झाडाला बांधतो. मग तू ते केल्याची ॲक्टिंग कर. म्हणजे काय, असं दोऱ्याची ॲक्टिंग कर. बांधलाय, तो हसायला होता, वेळ लागला का तुला, करून तर बघ बोलला तू. त्यांनी केलं, जाऊन असं असं केलं, असं असं केलं, झालं. तो झोपला. नंतर त्याला ते बैल सोडायचे होते. तर त्याला वाटलं काय आपण बांधलेत नाही तर सोडायला काय कठीण आहे, म्हणून तो बैलाला खेचायला जातो. बैल येत नाहीत पुढे. जसे काय त्यांना बांधलेले असतात ना, तसे ते पुढे येत नाही. तो परत साधूकडे जातो. अरे काय आता अडकले ते बैल, निघत नाही येत. साधू म्हणतो काय नाही, उलटं कर ना, तू नेहमी करतो तसं. त्याने उलटं केलं, तुला सोडवलं म्हणून चालले बैल बाहेर. याला म्हणतात कंडिशनिंग. त्यानं रोज सवय झालेली असते. असं असं केलं, बांधलं की आपलं स्वातंत्र्य गेलं, आपण हलू शकत नाही, हे त्यांना कळलेलं असतं. त्यामुळे त्यांचं माइंड कंडिशन होतं आणि मग ते हलत नाहीत. म्हणजे बघा काय साध्या साध्या गोष्टी असतात. त्या हत्तीचं मग उदाहरण देतो आपण नेहमी. हत्तीला पण जेव्हा लहान असतो ना, हत्ती लहान पिल्लू, तेव्हा त्याला कचित ह्यांनी गुंडाळतात, कशाने, साखळीने, आणि झाडाला घट्ट बांधतात. तो बिचारा केवढा प्रयत्न करतो पण त्याला सुटता येत नाही, रक्तबंबाळ होतो. शेवटी त्याला कळतं की बांधलं की आपल्याला सुटता येत नाही. मग तो जेव्हा मोठा होतो, मोठा झाल्यानंतर शक्ती त्याच्यामुळे डबल टिबल आलेली असते, 10 पट आलेली असते. पण तेव्हा साध्या दोऱ्यांनी जरी बांधलं ना तरी तो कुठे जात नाही. साध्या दोऱ्यांनी बांधलं तरी कुठे जात नाही. ह्याला कारण का, त्याच्या मनाने घेतलं की मी हलू शकत नाही. तसे आपण सगळे हत्ती आहोत. आपल्या मनाने घेतलं आहे की मी मोठे होऊ शकत नाही, मी सुखी होऊ शकत नाही,
माझी मुलं अशीच, मी गरिबीचंच दिवस काढणार, माझं हे नशीब, माझं हे नशीब, असं आपण ठरवून टाकलेलं आहे आपल्या मनाने. तर त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी अनकंडिशन केलं पाहिजे, अनकंडिशन. असं जर केलं ना त्यांनी तसं करायला पाहिजे. आता याची काठी फिरवली पाहिजे आपल्यावर. म्हणून अंतर्मनाला पुन्हा आपण डिकंडिशनिंग केलं पाहिजे. मग आता ते कसं करायचं? पुन्हा बहिर्मनाचा उपयोग केला पाहिजे. बहिर्मनाने पुन्हा पुन्हा जर सांगितलं अंतर्मनाला की नाही रे, तू यशस्वी होणार, तू यशस्वी होणार, तू यशस्वी होणार, असं सांगत राहिलं ना, पहिल्यांदा त्याला पटत नाही. हळूहळू हळूहळू पुन्हा 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 सांगितल्यानंतर एक दिवस त्याला पटतं आणि मग तो ॲक्सेप्ट करतो. कळलं ना? आणि मग तुमचं काम होतं. पण लगेच ॲक्सेप्ट करत नाही, कारण मनाचा पॅटर्न झालेला असतो, मन कंडिशनिंग झालेलं असतं. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे? ह्या मनाला जर रिकंडिशनिंग करायचं असेल तर सतत चांगले विचार म्हणत राहायला पाहिजे, म्हणत राहायला पाहिजे, म्हणत राहायला पाहिजे. तर काय होईल? हे अंतर्मनामध्ये चेंज होत जाईल. म्हणून सद्गुरूंनी एक शब्द वापरला आहे की बहिर्मन आणि अंतर्मन याचं भावनिक ऐक्य व्हायला पाहिजे. भावनिक ऐक्य हा शब्द काय वापरला बा सुंदर. भावनिक ऐक्य म्हणजे काय? की बहिर्मनाचा जो भाव आहे तोच भाव अंतर्मनाचा असला पाहिजे. बहिर्मनाला जर वाटते मी यशस्वी होणार, तर अंतर्मनाला सुद्धा वाटलं पाहिजे की यस मी होणार. तरच दोघांचं भावनिक ऐक्य होतं. पण ह्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात. सतत सतत एकसारखं डायरेक्शन द्यायला पाहिजे अंतर्मनाला. सतत अंतर्मनाला सांगायला पाहिजे, पटवायला पाहिजे. अंतर्मनाला पटवायला पाहिजे की मला जे वाटतं ना ते अंतर्मनाला पटलं पाहिजे. भावनिक ऐक्य म्हणजे मी एका वाक्यात सांगतो, बहिर्मनाला जे वाटतं ते अंतर्मनाला जेव्हा पटतं तेव्हा भावनिक ऐक्य झालं. साधी गोष्ट बघा, बहिर्मनाला जे वाटतं ते अंतर्मनाला पटलं पाहिजे. अंतर्मनाला कधी पटेल? पुन्हा पुन्हा सांगितलं तर. आता बघा ना, सद्गुरू नेहमी एक उदाहरण देतात. सकाळी उठायचं, आपली मुलं अभ्यास जवळ आलं की म्हणतात सकाळी मी 5ला उठणार, गजर लावतात. सकाळी 5 वाजले किती वाजते बघा, लावते गजर, गजर लावतात. सकाळी 5 वाजता गजर वाजला की ठक. अंतर्मन म्हणतं काय? हट, उठू नकोस. रोज उठतोस काय? वेडायस? उठायचं नाही, झोप. झोपायची सवय आहे ना तुला, झोप. अरे बाबा नाही, मला उठायचं आहे, परीक्षा आहे, नाही झोप. मग ह्याच्यासाठी काय करायला लागतं? अट्टाहासाने उठायला लागतं. किती दिवस? कमीत कमी 21 दिवस. 21 दिवस तुम्ही कुठलीही गोष्ट केली की हळूहळू सवय होते. अंतर्मन हळूहळू ॲक्सेप्ट करते, येस दिस इज ॲक्सेप्टेबल. म्हणून दारू पिणारा माणूस बघा ना, पहिल्या दिवशी म्हणतो मी दारू सोडली, सकाळी म्हणतो, संध्याकाळी पाय पुन्हा चालायला लागतात गुत्त्याकडे. का? सवय. अंतर म्हणतो नाही चल, काय वेळ लागले काय, काहीतरी विचार करतो फालतू, दारू सोडण्याचा विचार चालणार नाही, चल. मग तो जेव्हा अट्टाहासाने करतो, नाहीच पिणार, काही करतो असं, आणि तो जेव्हा 20-21 दिवस करतो तेव्हा मग अंतर्मनाला पटतं, हां बाळ्या सुधारलाय, बाळ्या सुधारलाय, हे त्याला पटतं. आणि एकदा पटलं ना की मग प्रश्न मिटला. म्हणून अंतर्मनाला पटवायला पाहिजे. काय सत्य अंतर्मनाला पटवायला पाहिजे. म्हणून आपले संस्कार आहेत ना लहानपणापासून असे करा की मुलांचं घडलं पाहिजे. मी यशस्वी होणारच हा त्याच्याकडे भाव निर्माण झाला पाहिजे. एकदा अंतर्मनाचा भाव निर्माण झाला की तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही आयुष्यामध्ये. म्हणून हे सगळं करण्यासाठी कुठे तीर्थक्षेत्राला जायला नको, कुठेही जायला नको. म्हणजे जाऊ नको असं म्हणत नाही, मजा म्हणून सगळं करा तुम्ही, पण तिकडे जाऊन माझं काहीतरी काम होईल या भ्रमात राहू नका. हा भ्रम आहे, लक्षात ठेवायचं. कारण तिकडे जर झालं असतं ना तर सर्वांचंच झालं असतं ना. एवढं जर सोपं काम असतं तर सगळे जगाचे लोक तिकडे आले असते ना, हो की नाही? सगळे जगाचे लोक आले असते. असं होत नाही. 50 लोक उभे राहतात लाईनीमध्ये, त्यातलं 10 लोकांचं काम होतं, तो जाऊन बोंबा मारतो, मी गेलो आणि माझा 90 सुटला. बाकी 90 लोक गप्प असतात, का मूर्खपणा केलेला असतो. सांगणार कोणाला? कोण जाऊन सांगतो ना? आपलं झालं की सांगतो लोक ना, नाही झालं तर कोण जाऊन सांगतो? गप्प. तेरी भी चूप मेरी भी चूप. म्हणून एक लक्षात ठेवा की हे अंतर्मन आहे ना, हेच कल्पतरू आहे.
अंतर्मन हेच सगळं आहे. त्यामुळे तुम्हाला काय केलं पाहिजे, बहिर्मनामध्ये मनाला प्रसन्न केलं तर अंतर्मन हे कारण आहे. तुम्हाला सिद्धी देण्याचं कारण, यश देण्याचं कारण कुठे आहे? अंतर्मनामध्ये आहे. एवढंच करायचं आहे आपल्याला. म्हणून हे बहिर्मनामध्ये आहे ना, म्हणून बहिर्मन एका अंगाने जगाला जोडलेलं आहे. बघा, बहिर्मन काय करतं? जगाला जोडलेलं असतं, जगाशी संबंध जोडतं, तिथून आपलं सगळी माहिती गोळा करतं, ज्ञान गोळा करतं, जे काय करायचं ते जगाशी. आणि अंतर्मन हे आपलं चैतन्य शक्ती जी आतमध्ये आहे, ज्याला आपण ईश्वर म्हणतो, ही जी चैतन्य शक्ती आतमध्ये आहे त्याला जोडलेलं असतं. समजलं? त्यामुळे ईश्वरी शक्तीकडनं अंतर्मनाला सप्लाय होत असतो. म्हणून अंतर्मनाचं सामर्थ्य खूप मोठं आहे. अंतर्मनाचं सामर्थ्य का मोठं आहे? कारण ते चैतन्य शक्ती जोडलेलं आहे. आणि चैतन्य शक्ती म्हणजे ईश्वर, म्हणजे ईश्वराकडे केवढं सामर्थ्य आहे? ते सगळं सामर्थ्य अंतर्मनाकडे आहे. म्हणून अंतर्मनाकडे जे तुम्ही मागाल ते अंतर्मनाला द्यायची ताकद अंतर्मनाकडे आहे. सद्गुरू म्हणतात, आकाश पाताळ एक करण्याचं सामर्थ्य अंतर्मनामध्ये. आकाश पाताळ तुम्ही एकदा मागितलं आणि अंतर्मनाने द्यायचं ठरवलं तर अंतर्मन आकाश पाताळ एक करू शकतं, हे लक्षात ठेवा. कारण अंतर्मनाकडे ईश्वरी शक्ती आहे, त्याला आपण चैतन्य शक्ती म्हणतो. ही चैतन्य शक्ती अंतर्मनामध्ये आहे. त्यामुळे अंतर्मन तुम्हाला काही देऊ शकतं. मागायला पाहिजे. आपण मागायला कमी पडतो. कसं काय होणार हो, नाही होणार हो, असं कसं होणार, नाही होणार म्हटलं नाही होणार. आपल्याला आहे ना मोठे विचार करायला पण भीती वाटते. तुम्ही जर कोणाला म्हटलं की हा माणूस ना मोठा अंबानीसारखा मोठा उद्योगपती होणार, आपण म्हणतो काय आपले हे करता काय, आपली मस्करी करता काय तुम्ही. म्हणजे लहान बिझनेसमॅन असतो ना, त्याला जर कोणी म्हटलं तू मोठा बिझनेसमॅन, नाही काय मस्करी करतात काय, मग त्याला ते पटतच नाही की मी मोठा होऊ शकतो. ज्याला पटतं ना तोच खरा मोठा होऊ शकतो, लक्षात ठेवा. म्हणून आज आहे ना जे मोठे झालेत ना त्यांनी लहानपणीच ठरवलेलं असतं की मी मोठा होणार. हे अंबानी, जे आज अंबानीचे वडील म्हणजे धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत होते, पण तेव्हाच त्यांनी विचार केला की संपूर्ण जगाची पेट्रोल कंपनी, सर्वात मोठी पेट्रोल कंपनी माझी असेल. हा विचार त्यांनी पकडला तेव्हा, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जो विचार पकडता मनामध्ये तो अंतर्मनामध्ये जातो आणि फळतो. पकडला पाहिजे फक्त. म्हणून पैसेवाल्याकडे पैसे जातात का? पैशाचा विचार करत असतात सतत. सुख मिळतं असं नाही त्यांना. आता आपल्याकडे काही पैसेवाले लोक आहेत, मी नाव घेत नाही, काही जाती अशा आहेत की त्यांची म्हणजे त्यांच्या पिढ्या बिझनेसच करतात आणि ते पैशामध्येच विचार करतात नेहमी. किती टक्का किती मिळाला. सबंध दिवस शेअरचा विचार करतात, शेअरचा भाव काय झाला, हे काय झालं. सतत पैशाचा विचार केल्यामुळे त्यांच्याकडे पैसे येतात, पण सुख येतच नाही. पैसे येतात म्हणजे सुख येतच नाही. पण जे पैशाचा विचार करतात त्यांच्याकडे पैसे येतात, जे सुखाचा विचार करतात त्यांच्याकडे सुख येतं. लक्षात ठेवा. पैसे पण आपोआप येतातच, पण तो विचार तुम्हाला करता आला पाहिजे. मोठे विचार करता आले पाहिजे. आपल्याला मोठे विचार करायला पण भीती वाटते. आता आपलं लहान मुलं असतं, आपल्या मुलाला कोणतरी विचारतं ना, काय रे काय होणार, डॉक्टर होणार डॉक्टर. बाजूला आई उभी असते, मी याला डॉक्टर होणार, कंपाऊंडर झाला तरी खूप झालं. म्हणजे अंतर्मनामध्ये काय सांगितलं, तू मॅक्झिमम काय होऊ शकतो, कंपाऊंडर सांगितलं त्याला. त्याच्या मनावर संस्कार केला. म्हणून बोलताना सावध राहायला पाहिजे. कारण ते शब्द आहेत ना, कोण कसं घेईल सांगता येत नाही. एखादा मुलगा कसा घेईल, मला म्हणते काय करूनच दाखवतो, डॉक्टर होऊनच दाखवतो, असं एक माणूस म्हणेल, एक मुलगा म्हणेल. एक मुलगा काय म्हणेल, नाही रे बाबा आई म्हणते ना मी कंपाऊंडरच. म्हणजे मुलगा ते कसं घेईल सांगता येत नाही. म्हणून बोलताना सावध राहा. आपण जे मुलांवर संस्कार करतात ना ते खोल अंतर्मनात जात असतात. मुलांनी जर म्हटलं मी डॉक्टर होणार, सकाळी उठवताना म्हणा डॉक्टर साहेब उठा, म्हणा ना, काय बिघडलं. म्हणायला तुमच्या बाळचं काय जातं, म्हणा तरी. हळूहळू त्याच्या मनात जाईल आणि खरंच मोठा डॉक्टर होईल. आपल्याला सवयच नाही हो. आपल्या बायका असतात ना, सॉरी
सबन दिवस ते मुलाची कटकट ऐकून कंटाळलेलं असतं. अभ्यास कर सांगून तो काय अभ्यास करत नाही. तुमचाच मुलगा ना, तुम्ही पण तेच केलेलं असतं. तो काय अभ्यास करत नाही, शेवटी चिडते, सहन होत नाही. मेले अभ्यास कर, नाही तर उद्या भांडी घासशील. आम्ही काय सांगतो, असं कशाला बोलता, जरा बोला ना चांगलं. अरे बाबा अभ्यास कर, मोठा डॉक्टर होशील पटवर्धनसारखा, म्हण ना, काय बिघडलं का म्हणायला. म्हणून बघा ना, हे पॉझिटिव्ह बोलणं ना. अरे अभ्यास कर बाबा, मोठा होशील कोणतरी, असं म्हणायला काय बिघडलं. पण आपण ते म्हणायला पण तयार नसतो, आपण म्हणायला पण तयार नसतो. म्हणून हे अंतर्मन आहे ना, याच्यावर आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे. लक्ष ठेवल्याशिवाय काय होणार नाही आहे. म्हणून बहिर्मनावर लक्ष पाहिजे, बहिर्मनावर लक्ष पाहिजे. म्हणून मी मगाशी सांगितलं की मनाची ताकद आहे ना, मनाचं उन्मन करण्याची पण मनामध्ये ताकद आहे, आणि मनामध्ये आपण मोठे यशस्वी होण्याची पण ताकद आहे. म्हणजे प्रपंचाच्या अंगाने आपण मोठे यशस्वी होऊ शकतो, प्रपंचाच्या अंगाने आपण यशस्वी होऊ शकतो, आणि परमार्थाच्या अंगाने आपण ईश्वरी साक्षात्कारापर्यंत जाऊ शकतो. हे मनाचं सगळं आहे, लक्ष ठेवा. फक्त या मनाला हातात घेतलं पाहिजे आणि कुठे वळवायचं हे ठरवलं पाहिजे. आता या मनाचा उपयोग आहे ना, आपल्याला खूप करता येतो. अंतर्मनाचा उपयोग आहे ना, मी नेहमी म्हणतो, तुम्ही आहे ना बिझनेस पार्टनर कधी घेऊ नका. मी पार्टनर घेण्याच्या विरुद्ध आहे. लहानसा बिझनेस सुरू करा पाहिजे, पण पार्टनर घेऊ नका. कारण पार्टनर तर यांचं कधी पटतच नाही. मी आता इतके लोक बघितले ना, पार्टनरशिपमध्ये एकत्र येतात मित्र आणि झाले थोडे दिवस झाल्यानंतर एकमेकांचं वितुष्ट येतं आणि पार्टनरशिप काय चालत नाही. त्यामुळे लहान धंदा सुरू करा, पण स्वतःच्या हिमतीवर करा. आणि पार्टनर घ्या, पार्टनर नक्की घ्या. कोणाला? अंतर्मनाला पार्टनर बनवा. काय करायचं? अंतर्मनाला पार्टनर बनवायचं. हा पार्टनर आहे ना, बिल गेट्सपेक्षा मोठा आहे. तुम्हाला जर बिल गेट्स पार्टनर म्हणून मिळालं, काय मजा येईल ना. काय काळजी आहे? जेवढे पैसे मागेल तेवढे पैसे मिळणार, बरोबर ना. काळजीच नाही कसली, कॅपिटलची काळजी नाही, वर्किंग कॅपिटलची काळजी नाही, कसलीच काळजी नाही. का? तर बिल गेट्स पार्टनर आहे. अरे बिल गेट्सचा बाप बसलाय तुमच्याकडे, बिल गेट्सचा बाप बसलाय. त्याला पार्टनर करून घ्या. पार्टनर करून घ्या म्हणजे सोपून द्या त्याच्यावर. बघा मी काय म्हणतो, सगळं सोपून द्यायचं. चिंता काळजी सगळी त्याच्यावर सोपं. आपण नाही करायची. आपल्याला काय धंदा नाही, आपण आपलं काम करायचं. आपण काम मनापासून करायचं. प्रत्येक कस्टमरला कसा हॅपी करता येईल, क्वालिटी कशी टॉप करता येईल, आम्ही कस्टमरला सर्व्हिस कशी बेस्ट देऊ, एवढाच विचार करायचा रोज. बाकी विचार सोपायचा कोणावर? अंतर्मनावर. अंतर्मन सगळं तुमचं काम करेल, सगळं करेल. कारण पार्टनर आहे, केलंच पाहिजे, जातो कुठे, बरोबर ना. म्हणून अंतर्मनावर सोपवायला शिका. आपण काय करतो? लुडबुड करतो. बहिर्मनाची लुडबुड झाली ना की मग अंतर्मनाची गडबड होते. मग लुडबुड करायचं सोडून द्या आणि त्यांना सोपवायला सुरुवात करा. जेवढं अंतर्मनावर सोपवा तेवढं सगळं सोपं होत जाईल, सगळं सोपं होत जाईल. तुम्ही चिंता काळजी करायची गरज नाही. अंतर्मन आपलं स्ट्रॉंग आहे. माझ्याबरोबर अंतर्मन आहे, मला काहीच काळजी करायची गरज नाही, मी यशस्वी होणारच आहे. अंतर्मन माझ्याबरोबर आहे. एवढा भाव आपल्यामध्ये आणला पाहिजे, भाव आणला पाहिजे. भावाला खूप महत्त्व आहे. म्हणून शब्दाला खूप महत्त्व आहे. मी सांगतो ना, शब्द तुम्ही नीट वापरायला शिका. कारण शब्दातनंच भाव निर्माण होतो, हे लक्षात ठेवा. शब्दातनं भाव निर्माण होतो. पहिल्यांदा खोटं खोटं बोलतो आपण, मी यशस्वी होणार, आतून माहीत आहे नाही होणार, शक्य नाही. पण हळूहळू मी यशस्वी होणार म्हणत राहा. हळूहळू त्याच्यातनं भाव निर्माण होतो, भाव. आणि एकदा भाव निर्माण झालं की त्या भावातनं स्वभाव निर्माण होतो, हे लक्षात ठेवा. स्वभाव म्हणजे काय हो? हा जो भाव आहे ना, आपल्या स्वमध्ये जेव्हा मुरतो, हा भाव स्वमध्ये जेव्हा मुरतो तेव्हा स्वभाव तयार होतो. म्हणून शब्द महत्त्वाचे आहेत. शब्दामधून भाव निर्माण होईल, भावामधनं स्वभाव, स्वभावामधनं वृत्ती निर्माण होईल, वृत्तीतनं कृती निर्माण होईल, कृतीतनं नियती निर्माण होईल, हे लक्षात ठेवा. सोपं एकदम. म्हणून सद्गुरूंनी प्रार्थना शिकवली. काय शिकवली? प्रार्थना. कारण तुमचं मन आहे ना, जेवढं तुम्ही व्यापक कराल तेवढं अंतर्मनाला आवडतं. अंतर्मनाच्या सुद्धा आवडीनिवडी आहेत ना.
अंतर्मनसुद्धा असं नाही आपल्यासारखंच आहे, त्याची पण आवडीनिवडी आहेत. त्याला काय आवडतं? व्यापकता आवडते, विधायकता आवडते, त्याला ती आवडते. मग तुम्ही जर व्यापक झाला तर अंतर्मन लगेच ॲक्सेप्ट करतं. येस, यू आर राईट, यू आर माय करेक्ट पार्टनर. म्हणून आपण व्यापक व्हायला पाहिजे, व्यापक. म्हणून प्रार्थना सद्गुरूंची शिकवली आपल्याला, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हा काय आहे प्रार्थना. मला कोणती आमचे लोक असतात ना काहीतरी त्यांना विचारत असतं, तुम्ही म्हणतात परमेश्वर नाही, मग तुम्ही ईश्वराला का मागता? अरे आम्ही ईश्वराला मागतो, मी फुल्ली म्हणतो, अरे फुल्ली आम्ही ईश्वर जेव्हा म्हणतो तो हा ईश्वर इकडे आहे अंतर्मनात. त्या अंतर्मनाला आम्ही साथ घालतो, कुठल्या बाहेरच्या ईश्वराला घालत नाही, लक्षात ठेवायचं. आमच्या पार्टनरलाच आम्ही सांगतो सर्वांना चांगली बुद्धी दे. केवढा मोठा विचार, व्यापक विचार आहे ना. ह्याच्यापेक्षा मोठा विचारच नाही आहे, लक्षात ठेवा. जगामध्ये नाही विचार. आपल्याला सर्व मॅनेजमेंट कोर्सेसमध्ये शिकवतात, मोठे विचार करा. म्हणजे काय? मी कसा मोठा होईन हा विचार करा. हा विचार मोठा नाही आहे. सर्वात मोठा काय? सर्व मोठे कसे होतील हा विचार. आणि ह्याच्यामध्ये आपलं काही जात नाही, आपल्याला काही कमी पडत नाही, लक्षात ठेवायचं. आपण मोठे होतोच, फक्त आपलं मन व्यापक करायचं असतं. म्हणून मी मगाशी सांगितलं की परमेश्वराकडे जाण्याचा मार्गसुद्धा ह्या मनानीच आहे. ह्या मनाचं उन्मन करायचं म्हणजे काय करायचं? मनाला उन्मन करायचं म्हणजे काय? मन बहिर्मन आहे ना, बहिर्मन जेव्हा नाहीसं होतं, म्हणजेच मी पण नाहीसं होतं, तेव्हा अंतर्मनाचं रूपांतर दिव्य मनामध्ये होतं आणि सर्व मिळून जे होतं त्याला उन्मन म्हणतात. उन्मन म्हणजे उन्मनी अवस्था, म्हणजे परमेश्वराचा साक्षात्कार होतो. तर कधी होतो? हे बहिर्मन जेव्हा बंद होतं तेव्हा. बहिर्मन बंद होतं म्हणजे मी पण बंद होतं. हा जो अहंकार आहे आपल्याकडे, मी पण हे जे आहे ना, ते जेव्हा बंद होतं तेव्हा दरवाजा उघडतो, साक्षात्काराचे दरवाजे उघडतात, लक्षात ठेवा. हे बंद होतं तेव्हा. मग आता मी पण बंद करणं सोपं आहे काय हो? परमार्थाच्या दृष्टीने मी पण बंद करणं सोपं आहे? अशक्य असतं. किती बोला, मी असतो शेवटी, मी करत असतो आयुष्यभर, मी करत असतो. किती मोठा प्रवचनकार असू दे किंवा किती मोठा साधू झाला तरी तो मी करत असतो. अहंकार सोडणं सोपं नसतं, त्याच्यासाठी विशिष्ट साधना करायला लागतात. पण सद्गुरूंनी सोपी साधना दिली तुम्हाला, सोपी. अहंकार कमी करायला काय पाहिजे हो? मी पण कमी करण्यासाठी मी व्यापक करायचं की मी पण कमी झाला आपोआप. मी व्यापक केला की मी पण एकदम छोटं होऊन जातं. सोपं आहे की नाही एकदम? तुम्हाला जर आपली काठी मोठी करायची असेल तर काय करायचं असतं? दुसऱ्यांची काठी मोडायची नसते, आपली काठी एवढी मोठी करायची की बाकीचे शुल्लक होऊन जातात. तसं आपलं मन आहे ना, एवढं व्यापक करायचं की आपलं जे मी पण असतं ना ते शुल्लक होऊन जातं, शुल्लक. म्हणून मी कडून सर्वांनाकडे जाण्याची सद्गुरूंनी प्रेरणा दिली तुम्हाला. काय दिली? सोपा उपाय. कुठे साधू म्हणून कुठे जाऊ नका, कुठे जाऊन काय मेडिटेशन करायची गरज नाही. सर्वांचा विचार करा, मीचा विचार करू नका, सर्वांचा. त्याच्यामध्ये तुम्ही आहातच. सर्वांचं भलं म्हणजे तुझं भलं होणारच, त्याच्यामध्ये काय काळजी करण्याची गरज नाही. तुझी काळजीच करू नको. सर्वांचं भलं हा एक मोठा विचार डोक्यात मांड. जेव्हा तुम्ही मोठे व्यापक होता तेव्हा तुमचं बहिर्मन आहे ना, त्याच्यातलं मी पण शुल्लक होऊन जातं आणि तुम्ही मोठे व्यापक होतात. आणि ही व्यापकता अंतर्मनाला भावते आणि अंतर्मन लगेच ॲक्सेप्ट करते. आणि पहिलं फळ कोणाला ते तुम्हाला देते, कारण सर्वांना म्हणजे तुम्ही पण आहात, बरोबर. म्हणून सद्गुरूंनी एकदम सोपा उपाय दिला. कारण पॉझिटिव्ह विचार करणं मिळणं सोपं नाही हो, वाटतं तेवढं. विचार करायला लागलो की निगेटिव्ह विचार यायला लागतात. जरा मुलगा घरी उशिरा येऊ दे, किती मोठा पॉझिटिव्ह विचार करणार असला तरी घाबरतो. काय झालं नाही ना, ॲक्सिडेंट तर झाला नाही ना, निगेटिव्ह विचार येतात, सोपं नाही आहे. म्हणून सद्गुरूंनी सोपा उपाय दिला. काय? सर्वांचं भलं म्हण, सर्वांचं कल्याण कर. आणि सोपं अंतर्मनावर सगळं काय करायचं नाही. फक्त आपण लव वर्क, आपलं काम मनापासून करायचं, आपले विचार मनापासून व्यापक ठेवायचे,
आपले उच्चार चांगले ठेवायचे. शुभ बोल, साधी गोष्ट आहे सगळ्यात. शुभ बोलणं, शुभ करणं आणि शुभ विचार करणं, शुभ इच्छा करणं एवढं सोपं आहे. बाकी तुम्हाला विचार करण्याची गरजच भासणार नाही. एक लक्षात ठेवा. आमच्याकडे कितीतरी लोकांना फायदा झालेला आहे. आमच्याकडे एक मुलगी आहे, तिचं लग्न झालं. लग्नानंतर नवऱ्याने खूप छळलं, सासू सासऱ्यांनी छळलं आणि तिला घरातनं हाकलून लावलं. हाकलून लावल्यानंतर तिला सांगितलं पुन्हा आमच्या घरात यायचं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि ते मोठे लोक होते, त्यांनी लगेच सगळं करून तिला घटस्फोट घेण्यासाठी अर्ज बिर्ज केला आणि सगळ्या ओळखी मोठमोठ्या त्यांच्या, त्यामुळे हिचं काय चालणार नव्हतं त्यांच्यापुढे. पण ही जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा आम्ही तिला प्रार्थना म्हणायला सांगितली आणि काय सांगितलं, हे जे तुझे घरचे लोक आहेत ना त्यांचं भलं कर, कल्याण कर म्हण. तिने पहिल्यांदा म्हटलं कसं काय म्हणू, ते माझी वाट लावताय, तुम्ही तिचं भलं कर म्हणते. अरे म्हण ना, म्हणून तर बघ. मग तिने ॲक्सेप्ट केलं, कारण तिला दुसरा उपाय नव्हता. मग तिने प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. 2-2 हजार प्रार्थना दिवसाला म्हणायला सुरुवात केली. सतत त्यांच्याकडे डोळ्यासमोर आणून त्यांना भलं कर, कल्याण कर, देवा यांचं भलं कर, देवा यांना चांगली बुद्धी दे म्हणत राहिली. आणि केस पुढे 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 जात चालली. ही जरा घाबरायला लागली. तू घाबरू नको म्हणून सांगितलं, तू घाबरू नकोस, काही होणार नाही. आणि शेवटची जेव्हा केस उभी राहिली न्यायालयामध्ये, तुम्हाला खोटं वाटेल, तो जो सासरा ज्यांनी म्हटलं होतं माझ्या घरी परत यायचं नाही, तुझं तोंड मला बघायचं नाही, जो म्हणणारा सासरा, त्यांनी कोर्टामध्ये मान्य केलं की हिची काही चूक नव्हती, आमचीच चूक होती आणि आम्ही हिला परत घ्यायला मान्य देतो. झालं, सगळं मिटलं, ती पुन्हा घरी गेली, सगळं काही चांगलं झालं. कशामुळे? सर्वांचं भलं. एकदा तुम्ही हा विचार मनात धरला की तुमचं भलं होणारच होणारच. लक्षात ठेवा. तोची नारायण, तोची म्हणजे च म्हटलं ना तसं होणारच. म्हणून करायचं काय आपल्याला, अंतर्मनाला आपण कंडिशन करायचं आहे. काय कंडिशन करायचं? सर्वांचं भलं होते. जाऊ दे अंतर्मनामध्ये, हे पुन्हा पुन्हा म्हणायला पाहिजे. म्हणून मी मगाशी म्हटलं प्रार्थना हे पहिले शब्द असतात. प्रार्थनासुद्धा पहिले शब्द असतात. आपल्याला वाटत नाही कोणाचं भलं व्हावं, आपल्याला कोणालाच वाटत नाही कोणाचं भलं व्हावं म्हणून. आपण नुसतं म्हणतो, सद्गुरू म्हणतात ना, हा ईश्वरा सर्वांचं चांगलं होते, सर्वांचं भलं होते. म्हणजे मनात काय असतं, माझंच भलं होऊ दे, बाकी जाऊन दे, असं असतं की नाही. म्हणून प्रार्थना हे पहिले शब्दच असतात. पण म्हणता 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 हळूहळू भाव निर्माण होतो. मग शब्दाचं महत्त्व काय आहे? पहिलं शब्द म्हणून म्हणतात, मग शब्दातनं पुन्हा भाव आणि भावातनं स्वभाव आणि पुन्हा ती चेन चालू, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सुरुवातीला कसंही म्हणा, वाटलं न वाटलं तरी म्हणा, हळूहळू तुम्हाला सक्सेस यायला लागेल, तुम्हाला यश मिळायला लागेल. लहान लहान गोष्टीमध्ये यश मिळायला लागेल. बघा किती मजा येईल बघा लहान लहान गोष्टीमध्ये यश मिळालं की. आणि मग तुम्हाला कळेल, अरे मी म्हटलं आणि एवढासा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, व्हेरी गुड. मग ते सेलिब्रेट करा, तो सक्सेस आहे ना सेलिब्रेट करा. आपण वाढदिवस सेलिब्रेट करतो की नाही, माझा वाढदिवसाला काय आहे, दरवर्षी येतोच तो. त्यात तुमचं काही कर्तृत्व नाही आहे काय कर्तृत्व? आणि सेलिब्रेट करण्याचं काय नाही, 1 वर्ष कमी झालेलं आहे आयुष्यातलं, कशाला तो सेलिब्रेट करायचा? सेलिब्रेट काय करायचं? लहान लहान आपले जे यशस्वी होतो ना आपण, लहान जरी गोष्ट झाली ना तरी अंतर्मनाला म्हणायचं थँक्यू, कृतज्ञतेने म्हणायचं थँक्यू, तुझ्यामुळे सगळं झालं. असं जर तुम्ही सतत थँक्यू म्हणायला लागला आणि सक्सेस जर सेलिब्रेट करायला लागला तर बघा काय होतं, हळूहळू लहान लहान सक्सेस मोठे मोठे होत जातात आणि मोठा सक्सेस मिळतो, यशस्वी व्हायला लागतो आपण. तुम्हाला हे सगळं सोपं आहे, खरं खूप मोठा विषय हा. मला 1 तासात मांडायचं आहे म्हणून मी थोडक्यात मांडतोय. हा विषय खूप मोठा आहे. नुसतं प्रार्थनेवर बोलायचं म्हणजे 1 तास पाहिजे मिनिमम, किंवा 7 दिवस पण लागतील नुसतं प्रार्थनेवर बोलायचं असेल तर. काही प्रार्थना ही साधी गोष्ट नाही आहे. हे अस्त्र आहे, शस्त्र आहे, शास्त्र आहे. हे सोन्याची खाण आहे, सोन्याची खाण. कारण त्याच्यामध्ये सोन्यासारखे विचार आहेत, लक्षात ठेवा. आणि हे विचार आहेत ना, लोक आम्हाला म्हणतात काय असे प्रार्थनेने काय होतं काय? अरे म्हणून बघ ना, म्हणून बघ, नाही झालं तर सांग ना आम्हाला. आमच्याकडे एक जांभळी गावामधला एक मुलगा आहे, तो खून करायला निघाला होता. खून करायला, तो उदाहरण दिलं तर आमच्याकडे खूप आहेत. तो खून करायला निघाला होता. तर त्याचं काय झालं, खून का केला त्यांनी, करायला निघाला?
कारण त्याचा मित्र, जो त्याचा मित्र होता, त्याच्या काय त्यांनी 5 लाख रुपये दिले होते, 7 लाख रुपये, आणि आपलं एक जमिनीचं डील करायला बघत होतं, जमिनीचं डील करत होता. तर त्या 7 लाख रुपये मिळाल्यानंतर त्या मित्राने त्याला गंडवलं, त्याचं काय डील करायला तयार नाही. तेव्हा तो हैराण झाला, 7 लाख रुपये कुठून तरी काढले होते, दिले होते, आणि हा आपल्याला आता फसवतोय. चांगला मित्र. पहिल्यांदा तो फोन करायचा त्याला, फोनला पहिल्यांदा तो देतो 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 करून त्याने वेळ काढला. काही दिवसांनी त्यांनी फोन घेणं बंद केलं. मग त्यांनी SMS करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी SMS सुद्धा बंद करून टाकले, आणि त्याला 3 ते 3.5 वर्ष झाली तो त्याला दादच देत नव्हता. आता ह्याच्या मनामध्ये क्रोध म्हणतात ना, क्रोध एवढा वाढायला लागला, आणि त्याने ठरवलं की ह्याचा आता निकाल लावायचा, माझं काही होऊ दे. माणूस एकदा हे झाला ना, तापला की त्याला काय सुचत नाही. तो म्हणाला माझं काही होऊ दे, मी काय होईन, तुरुंगात जाऊन बसीन मी, पण ह्याला मी धडा शिकवणार, ह्याचा मी खून करणार. त्यांनी स्वतः सांगितलं येऊन उत्सवामध्ये, त्याने सांगितलं मी जाऊन जेल पण बघून आलो होतो, की कुठल्या जेलमध्ये मला बसायचं आहे हे जो बघून. म्हणजे माणूस किती विचार करत नाही बघा तुम्ही. माणूस जेव्हा एखादी ॲक्शन घेतो ना, चिडून जेव्हा ॲक्शन घेतो ना, तेव्हा चुकीची ॲक्शन घेतो. पण नशिबाने त्याच्या बरोबर आमचा एक नामधारक त्याला भेटला, आणि आमचा बेसिक कोर्स जो आहे ना, आम्ही बेसिक कोर्स घेतो 2 दिवसाचा, तो बेसिक कोर्स तिकडे होता. त्या नामधारकाने त्याला एवढंच सांगितलं की तू कोर्स कर, आणि तुला कोर्स केल्यानंतर तुला जे काय करायचं ते नंतर कर. कोर्स केल्यानंतर प्रार्थनेचं महत्त्व त्याला कळलं, भलं कर कल्याण करी साधना कळली, आणि त्यांनी विचार केला आपण खून करण्याच्या ऐवजी आपण हे करून तर बघूया. थोडीशी होती त्याच्याकडे शहाणपण, आणि त्यांनी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. 1000च्या वर प्रार्थना म्हणायला सुरुवात केली, आणि तो त्याला डोळ्यासमोर आणून सतत म्हणायला लागला, देवा याचं भलं कर, देवा याचं कल्याण कर, देवा याचा संसार सुखाचा कर, असं म्हणत राहिला. खोटं वाटेल तुम्हाला, 7 दिवस, जास्त दिवस पण नाही लागले. किती? 7 दिवसामध्ये सतत म्हणत होता, सतत प्रार्थना सतत म्हणत होता, आणि सतत त्याला डोळ्यासमोर भलं कर म्हणत होता. 7 दिवसामध्ये त्याचा पहिला फोन आला. इतके दिवस कधी फोन केला नव्हता त्यांनी आपणहून फोन केला आणि सांगितलं की मी डील करायला तयार आहे. जी गोष्ट 3.5 वर्षामध्ये झाली नाही, ती फक्त मनाने बोलल्याने झाली. मनातले विचार तिथपर्यंत पोचले, कारण आपलं मन एकमेकांना जोडलेलं आहे. लक्षात ठेवा, आपलं सगळं अंतर्मन एकमेकांना जोडलेलं आहे. जोडलेलं असल्यामुळे आपण जे मनात विचार करतो त्याचे स्पंद दुसरीकडे उठत असतात. म्हणून आपण जे चांगलं विचार करतो ते चांगले रिस्पॉन्स मिळायला लागतात. त्यांनी असं केलं, आणि आज तो सुखी झाला आहे. त्यांनी तिथे घर बांधलं, आणि त्या घराच्या उद्घाटनाला त्यांनी मला बोलवलं होतं. म्हणजे बघा काय, म्हणजे तुम्हाला काय सांगू, म्हणजे उदाहरणं सांगितलं तर तुम्ही वेडे व्हाल, एवढी उदाहरणं आहे. पण आपल्याला काय व्हायचं आहे आता? शहाणं व्हायचं आहे, वेडं नाही व्हायचं आहे, शहाणं व्हायचं आहे. शहाणं म्हणजे काय? मनावर लक्ष ठेवा, मनावर घ्या जरा. आता आपल्याला थोडं मनावर घ्यायला पाहिजे ना. मन खूप बोललो, आता थोडं मनावर घ्या. मनावर घेऊन काय करा, आता प्रार्थना म्हणायला सुरुवात करा. प्रार्थना हे शुभ विचार आहेत. हे शुभ विचार जेव्हा तुमच्या अंतर्मनामध्ये जातील, हळूहळू ते ॲक्सेप्ट करायला सुरुवात होईल. पहिल्यांदा तुम्ही खोटं बोलतात ते अंतर्मनाला वाटणारच. अंतर्मनाला काय बोलतो, खोटंच बोलतो हा माणूस. पण हा सतत बोलायला लागल्यानंतर अंतर्मनाला एक दिवस पटणार, नाही सुधारलं आहे, याचं मन जरा सुधारलेलं आहे. मग ते अंतर्मन ॲक्सेप्ट करणार, आणि तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडून येतील. चमत्कार हे बुवाबाबांचे चमत्कार नाही. आम्ही तुम्हाला अंगठी, काय म्हणतात, दोरे, नंतर काय असतं ते गंडे, दोरे असलं आम्ही गंडवत नाही कोणाला. आम्ही फक्त तुम्हाला एकच गंडा दिलेला आहे. काय गंडा? प्रार्थनेचा गंडा. तो बांधून ठेवा. असा बांधायचा नाही, आमच्याकडे मशीन आहे, बोटामध्ये बांधायचं मशीन, तोच आमचा गंडा आहे. आणि त्याच्यामध्ये असं मशीन आहे आमचं. हे मशीन असं ठेवायचं, आणि याच्यावर जसं प्रार्थना म्हटलं की दाबायचं. म्हणजे काय होतं? काउंटिंग होतं, आणि आपल्याला कळतं आपण किती म्हणतोय. 1000 वेळा म्हणा, 1000. तुम्ही म्हणा 1000 वेळा कसं होणार? सद्गुरूंनी जेव्हा सुरुवातीला सांगितलं की 1000 वेळा तर कमीत कमी म्हणा, मी सद्गुरूंना म्हटलं काय सद्गुरू, जरा थोडंसं डिस्काउंट द्या ना,
एकदम 1000 काय आहे? का आम्हाला वाटलं शक्य नाही होणार म्हणून. थोडंसं जरा विचार. सद्गुरू नाही, तुम्ही सगळे जर आहेत ना, सगळे जर थोडेसे कारण वात्रट लोक आहेत, त्यांना जरा चांगलं शिकवलं पाहिजे. 1000 शिवाय नाही चालणार. पण बघता 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 आमच्याकडे हजारो नामधारक 1000 वेळा प्रार्थना सहज म्हणायला लागले आणि सर्वांचं भलं व्हायला लागलं. लक्षात ठेवा, जेवढं भलं होतं तेवढं पटायला लागलं आणि जसं जसं पटायला लागलं तसं तसं आणखीन चांगलं व्हायला लागलं. तेव्हा आज आपण जो विषय घेतला की मन करारे प्रसन्न, याचा अर्थ काय? हे जे बहिर्मन आहे ना, हे बहिर्मन स्थिर करा चांगल्या गोष्टींवर, चांगल्या विचारांवर, चांगल्या याच्यावर, जेणेकरून तुम्हाला अंतर्मनाकडनं प्रसाद मिळेल. प्रसाद म्हणजे प्रतिसाद. लक्षात ठेवायचं, अंतर्मन फक्त प्रतिसाद देत असतं तुम्ही जे करतात त्याला. म्हणून सद्गुरू म्हणतात तुम्ही जे काही करता ना तेच तुम्ही देवाजवळ मागता. सद्गुरूंचे एक एक सिद्धांत म्हणजे सद्गुरू काय म्हणतात, तुम्ही जे करता ते देवाजवळ मागता. म्हणजे काय? वेगळं मागायची गरज नाही. तुम्ही जेव्हा म्हणता मुलाला तू कंपाऊंडर होणार, तेच तुम्ही मागता. जेव्हा तुम्ही म्हणता मी यशस्वी होणार नाही, तेच तुम्ही देवाजवळ मागता. तुम्ही जेव्हा म्हणता मी यशस्वी होणार, तेच तुम्ही देवाजवळ मागता. म्हणून वेगळं मागण्याची गरज नाही. तुम्ही जे काही करता विचाराने, उच्चाराने आणि आचाराने जे काही करता हे मागणं असतं. लक्षात ठेवा, सत्कर्म केलं, चांगलं मागितलं देवाजवळ, चांगलं करणं केलं, मग देवाकडे तुम्ही काय मागितलं? चांगलं होऊ दे माझं. म्हणून सत्कर्म करायचं, चांगलं बोलणं, चांगली इच्छा करणं, साध्या गोष्टी आहेत. फार मोठं काय याच्यामध्ये सायन्स नाही आहे. सायन्स त्याच्या मागे आहे. पण करण्यासाठी फक्त सोपी गोष्ट आहे, फक्त प्रार्थना म्हणायची आणि सर्वांचं भलं म्हणायचं. नुसतं भलं म्हणून तर बघा तुमचं किती भलं होतं ते. 1000 वेळा कमीत कमी म्हणायची सुरुवात करा. आता हे सगळं तत्त्वज्ञान खूप मोठं आहे. मन करारे प्रसन्न याच्यावर आमचे 2 लेक्चर्स असतात आमच्या कोर्समध्ये. म्हणजे 1.5 तासाचे 2 लेक्चर, तरी ते कमी पडतात. मग मी तुम्हाला एका तासात काय काय सांगणार, तरी मी सगळ्या गोष्टी थोड्या वेळा सांगितल्या जेणेकरून तुम्हाला पटावं. तुम्हाला पहिलं पटलं तर मग पुढे अंतर्मनाला पटवायचे आहे ना आपल्याला. तर आज मी फक्त मनाला नुसता हात लावला. तुम्ही तो मनावर घ्या आता आणि आपलं जीवन सुखी कसं करायचं हे तुम्हीच ठरवायचं आहे. म्हणून सद्गुरू म्हणता हे करायचं की नाही करायचं हे तू ठरव, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरूंकडे एक माणूस आला. सद्गुरूंनी असं सांगितलं, सद्गुरूज प्रिस्क्रिप्शन टू ऑल द प्रॉब्लेम्स इज युनिव्हर्सल प्रेयर. म्हणजे काय? सद्गुरूंचं प्रिस्क्रिप्शन, डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देतात की नाही, काही झालं की डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देतात, हे औषध घे, नाही तर हे औषध घे, बरोबर. सद्गुरूंकडे तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम घ्या, सद्गुरूंचं एकच प्रिस्क्रिप्शन आहे, काय? प्रार्थना म्हण. समबडी आस्क्ड सद्गुरू इफ इट डझंट वर्क, सद्गुरू सेड इन्क्रीज द डोस. म्हणजे काय? एक कोणतरी माणूस होता, त्याने विचारलं सद्गुरूंना, पण हे झालं नाही तर माझं. सद्गुरू बोलले इन्क्रीज द डोस. औषधाचा डोस माहिती आहे ना, वाढवतो आपण. पहिल्यांदा पॉवर कमी देतात डॉक्टर आणि मग डॉक्टर पॉवर मोठी देतात. का? तर अजून प्रॉब्लेम मोठा आहे. मोठा प्रॉब्लेमला मोठी पॉवर, बरोबर आहे ना. होमिओपॅथिकमध्ये सुद्धा पहिल्यांदा 10x 30x देतात, मग 1000ची पॉवर देतात. तशी पॉवर जास्त द्यायला लागते. तुमचे प्रॉब्लेम जेवढे मोठे तेवढं तुम्हाला जास्त डोस घ्यायला लागणार, बरोबर. प्रॉब्लेम लहान लहान प्रॉब्लेम असे सुटतात, असे म्हणजे समजलं ना, डाव्या हातचा खेळ आहे, असे सुटतात. पण कठीण प्रॉब्लेम असेल तर थोडंसं जास्त करायला पाहिजे, डोस वाढवायला पाहिजे, बरोबर. आता डोस वाढवायचा की नाही वाढवायचा हे तू ठरव, कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता हे सगळं खूप मोठं सायन्स आहे. हे सगळं तुम्हाला वाचलं पाहिजे तर तुम्हाला कळेल. म्हणून ह्याच्यासाठी ही पुस्तकं इथे आणलेली आहेत. ही सगळी पुस्तकं म्हणजे ठेवा आहे. ह्याच्यातनं सद्गुरूंना रॉयल्टी मिळत नाही, म्हणजे घेत नाहीत सद्गुरू. सद्गुरूंचा मुलगा पण ह्याच्यातली रॉयल्टी घेत नाही, कोणीच पैसे घेत नाही. हे सगळे पैसे कार्यासाठी वापरले जातात, काही जे थोडेसे राहतात ते. पण हे पुस्तकं तुमच्या आयुष्याचा कायापालट करण्याला समर्थ आहे. नंतर इथे सीडीज येतात, आपल्याकडे भरपूर सीडीज आहेत, भरपूर सीडीज आहेत. रोज एक सीडी ऐकायची सद्गुरूंची, एकच काम करायचं, रोज सीडी एक सद्गुरूंची ऐकायची. तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. सद्गुरूंची जीवन जगणे ही कला म्हणून सीडी आहे, रोज एक ऐकायची.
झोपायचं नाही त्याच्याशिवाय. म्हणजे काय, रोज कानावर पडलं ना की ते आतमध्ये जातं, नाही तर इथून इथे बाहेर पडतं. रोज गेलं की मग ते जातं आतमध्ये, समजलं ना. म्हणून आणि आम्ही असं मशीन ठेवलेलं आहे, ह्याच्यामुळे सुद्धा आम्हाला काय फायदा नाही आहे. पण हे मशीन काय माहिती आहे, सतत वाजत राहतं आणि तिथे मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती, कन्नड सगळ्या भाषेमध्ये प्रार्थना म्हटलेली आहे आणि सद्गुरूंच्या आवाजामध्ये सुद्धा आहे. ज्यांना जी पाहिजे ती प्रार्थना फक्त इथे बटन दाबलं की बदलते. हे बटन दाबलं की मराठीची हिंदी होते, हिंदीची इंग्लिश होते, गुजराती होते, कोकणी होते, सगळी होते. ज्याला पाहिजे ती तुम्ही वापरू शकता, समजलं. तर हे मशीन जर घरात ठेवलं तर तुम्हाला तुमचे विचार चांगले होतील घरामधले. तुमची मुलं सतत हे ऐकून काहीतरी डोक्यात प्रकाश पडेल आणि जे ऐकतो ते तोंडातनं बाहेर पडतं असं म्हणतात, बरोबर ना. जे ऐकतो ना आपण ते तोंडातनं बाहेर पडतं. म्हणून हे सतत ऐकल्यानंतर कधीतरी तोंडातनं बाहेर येईल, कळलं ना. आणि जे लोक प्रार्थना म्हणतात त्याला आठवण राहील आणि घराचं वातावरण मंगलमय होईल. मंगल वातावरण होईल. आपण मंगळाची खूप भीती घेतलेली आहे. राशीमध्ये जो मंगळ असतो ना त्याची आपल्याला नेहमी भीती असते की हा काय करेल सांगता येत नाही. तर राशीच्या मंगळाला घाबरू नका, आपलं मन मंगल करा. मन मंगल केलं ना की त्या मंगळाला घाबरायची भीती नाही, समजलं. म्हणून मन मंगल कसं करायचं, आपले विचार मंगल करायचे. म्हणून हे सतत प्रार्थना ऐकली ना की हळूहळू आपलं मन मंगल होत जातं आणि हे एकदा मंगल झालं की सगळंच मंगल होऊन जाणार, लक्षात ठेवा. म्हणून ही मशीन न विसरता घ्या सगळ्यांनी. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू